नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा जॉमेट्रीचा पिरियड आहे. काल आपण एक्सरसाइज 1.2 पाहिली. लास्ट क्वेश्चन होता तो मी तुम्हाला असाइनमेंटसाठी दिलेला होता. असाइनमेंट केली असेल तर आपण ग्रुपवर टाकायची किंवा पर्सनली पण तुम्ही मला टाकू शकता. आता काही जॉमेट्रीच्या आपल्याला थेरम्स जे आहेत ते प्रूव्ह करण्यासाठी काही बेसिक कन्सेप्ट्स आपल्याला शिकून घ्यायचे आहेत. आपण थोडंसं इंग्लिश ग्रामरकडे जाऊया. तुम्हाला कंडिशनल स्टेटमेंट्स माहिती आहेत. कंडिशनल म्हणजे जर असं झालं तर असं होईल. जर तरचं जे स्टेटमेंट असतं त्याला आपण कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो. द स्टेटमेंट विच कॅन बी रिटन इन द पॅटर्न इफ देन. इफ देनचे जे स्टेटमेंट्स असतील, बाकी भरपूर आहेत कंडिशनल स्टेटमेंट, पण आपल्याला त्याच्यापैकी फक्त कुठलं उचलायचं आहे, इफ देनचं. जे स्टेटमेंट्स आपण इफ देनच्या फॉर्ममध्ये किंवा पॅटर्नमध्ये लिहितो अशा स्टेटमेंट्सला आपण काय म्हणतो, कंडिशनल स्टेटमेंट्स म्हणतो. द स्टेटमेंट्स विच कॅन बी रिटन इन द पॅटर्न इफ देन आर कॉल्ड ॲज अ कंडिशनल स्टेटमेंट्स. आता हे कंडिशनल स्टेटमेंट आपण एखादं एक्झाम्पल बघू कंडिशनल स्टेटमेंटचं. बघा, इफ द क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस then its diagonals are perpendicular bisectors of each other. हे इफ इथे आहे. इफच्या नंतरचं एक स्टेटमेंट आहे आणि देनच्या नंतरचं एक स्टेटमेंट आहे. असे दोन स्टेटमेंट्स आपण कशाने जॉईन केलेले आहेत, इफ देनने जॉईन केलेले आहेत. आता इफच्या नंतरचं जे स्टेटमेंट आहे, द क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस, हे सुद्धा कंप्लीट स्टेटमेंट आहे. आणि देनच्या नंतरचं स्टेटमेंट डायगोनल्स, आपण इट्स डायगोनल म्हणण्यापेक्षा आपण इथे काय टाकूया, डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर, हे सुद्धा एक कंप्लीट स्टेटमेंट आहे. मग इफच्या नंतरचं जे स्टेटमेंट असेल दॅट स्टेटमेंट इज कॉल्ड ॲज अ अँटेसिडंट. अँटेसिडंटची डेफिनेशन बघा काय आहे, द स्टेटमेंट फॉलोईंग इफ, म्हणजेच इफच्या नंतरचं स्टेटमेंट इज कॉल्ड ॲज अ अँटेसिडंट. लक्षात घ्या, अँटेसिडंट म्हणजेच द स्टेटमेंट फॉलोईंग इफ इज कॉल्ड ॲज अ अँटेसिडंट. म्हणजेच इफच्या नंतरचं स्टेटमेंट कोणतं स्टेटमेंट आहे, वरच्या एक्झाम्पलमध्ये द क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस. यावरचं जे कंडिशनल स्टेटमेंट आहे हे इफ देनचं, याच्यामध्ये अँटेसिडंट कोणतं आहे, द क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस, हे जे आहे ते अँटेसिडंट आहे. आता दुसरं जे आहे देनच्या नंतरचं, त्याला काय म्हणायचं, कॉन्सिक्वेंट. देनच्या नंतरचं जे स्टेटमेंट असेल त्याला म्हणायचं कॉन्सिक्वेंट. बघा काय आहे, द स्टेटमेंट फॉलोईंग देन इज कॉल्ड ॲज अ कॉन्सिक्वेंट. देनच्या नंतरचं स्टेटमेंट काय म्हणायचं, त्याला कॉन्सिक्वेंट म्हणायचं. द स्टेटमेंट फॉलोईंग देन इज कॉल्ड ॲज अ कॉन्सिक्वेंट. आता वरचं जर आपण स्टेटमेंट घेतलं तर काय स्टेटमेंट बघा, इफ द क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. आता याच्यातलं आपण अँटेसिडंट बघितलं, इफच्या नंतरचं स्टेटमेंट, आणि देनच्या नंतरचं जे स्टेटमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो, कॉन्सिक्वेंट म्हणतो. म्हणजेच कोणते येईल कॉन्सिक्वेंट, डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. फक्त हे आपण आपल्या सोयीसाठी इट्सच्या ऐवजी आपण काय टाकलेलं आहे, डायगोनल्स टाकलेलं आहे. डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. जसंच्या तसं स्टेटमेंट, फक्त आपल्याला त्याच्यात गरज पडली तर नाऊन टाकायचं. म्हणजे जे आपण सर्वनाम असतील त्याच्याऐवजी, जे प्रोनाऊन असतील त्याच्याऐवजी फक्त काय टाकायचं, नाऊन टाकायचं. लक्षात आलं काय येईल वरच्या स्टेटमेंटचं. देनच्या पुढचं स्टेटमेंट बघा काय आहे, देनच्या पुढचं स्टेटमेंट्स आहे इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. म्हणजे हे जे पूर्ण स्टेटमेंट जे आहे हे स्टेटमेंट काय आहे, कॉन्सिक्वेंट आहे. म्हणजेच कॉन्सिक्वेंटचं एक्झाम्पल, डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. लक्षात आलं का काय आहे. इफच्या कंडिशनल स्टेटमेंटमध्ये इफच्या नंतरचं जे स्टेटमेंट आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ
दॅट इज कॉल्ड ॲज अ अँटेसिडंट. आणि देनच्या नंतरचं जे स्टेटमेंट आहे त्याला काय म्हणायचं, कॉन्सिक्वेंट. दोन लक्षात ठेवायचे, अँटेसिडंट आणि कॉन्सिक्वेंट. इफच्या नंतरचं अँटेसिडंट आणि देनच्या नंतरचं कॉन्सिक्वेंट. आता समजा आपण हे इफ आणि देन जर आपण चेंज केले, म्हणजे एखादं स्टेटमेंट जर असेल तर त्याच्यामध्ये आपण इफच्या नंतरचं स्टेटमेंट, अँटेसिडंट आणि कॉन्सिक्वेंट जर आपण चेंज केले तर त्यांच्यापासून पुन्हा कंडिशनल स्टेटमेंटच तयार होतं. पण त्या कंडिशनल स्टेटमेंटला काय म्हणायचं, कॉन्व्हर्स ऑफ द गिवन स्टेटमेंट. काय म्हणायचं त्याला, कॉन्व्हर्स म्हणायचं. कॉन्व्हर्स म्हणजे काय, इफ अँटेसिडंट अँड कॉन्सिक्वेंट ऑफ द गिवन स्टेटमेंट आर इंटरचेंज. काय हे, इफ अँटेसिडंट अँड कॉन्सिक्वेंट of given statement are interchanged, then the resulting statement is called as a converse of the given statement. लक्ष द्या व्यवस्थित. इफ अँटेसिडंट आणि कॉन्सिक्वेंट, इफच्या नंतरचं जे असतं ते अँटेसिडंट असतं आणि देनच्या नंतरचं जे असतं ते कॉन्सिक्वेंट असतं. त्यांना इंटरचेंज करायचं, म्हणजे इफच्या नंतर कॉन्सिक्वेंट टाकायचं आणि देनच्या नंतर अँटेसिडंट टाकायचं. अशापासून जे स्टेटमेंट तयार होतं दॅट स्टेटमेंट त्याला काय म्हणायचं, कॉन्व्हर्स ऑफ द ओरिजिनल स्टेटमेंट. आता आपलं पहिलं कंडिशनल स्टेटमेंट जे आहे ते ट्रू असेल समजा, पण त्याचा कॉन्व्हर्स आपण जर लिहिला तर तो ट्रू असेलच असं नाही. एखाद वेळेस ट्रू पण असेल किंवा फॉल्स पण असेल, दोघांपैकी काही असू शकतं. म्हणजे आधीचं जे स्टेटमेंट बघा आता काय होतं आपलं स्टेटमेंट, इफ क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. मग आता याचा कॉन्व्हर्स जर लिहायचा तर आधी कॉन्सिक्वेंट आणि अँटेसिडंट हे आपल्याला दोन्ही चेंज करावे लागते. म्हणजे इफच्या नंतर काय आला पाहिजे, कॉन्सिक्वेंट आला पाहिजे. इफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. हा आपण काय लिहिला आता, कॉन्सिक्वेंट लिहिला. आणि आता ह्याचा परपेंडिक्युलर म्हणजे ह्याचा अँटेसिडंट जो आहे तो काय म्हणून लिहायचा, कॉन्सिक्वेंट म्हणजे कॉन्सिक्वेंट म्हणून लिहायचा. म्हणजे देनच्या पुढचं काय होईल, देन इट इज अ रोम्बस. पुन्हा डबल आपल्याला क्वाड्रिलॅटरल म्हणायची गरज नाही. लक्षात आलं का. कॉन्व्हर्स स्टेटमेंट म्हणजे काय, जर दिलेल्या स्टेटमेंटचा अँटेसिडंट आणि कॉन्सिक्वेंट हे दोन पार्ट जर आपण चेंज केले तर येणारं रिझल्टिंग स्टेटमेंट हे कोणतं स्टेटमेंट असतं, कॉन्व्हर्स स्टेटमेंट असतं. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ, त्याच्यामध्ये आपण अँटेसिडंट बघू, कॉन्सिक्वेंट पाहू आणि त्या स्टेटमेंटचं आपण कॉन्व्हर्स स्टेटमेंट पण तयार करू. बघा आता काय एक्झाम्पल आहे. इफ अ नंबर इज प्राईम नंबर देन इट इज इव्हन ऑर ऑड. म्हणजे दिलेला नंबर जर प्राईम नंबर असेल तर तो इव्हन असतो नाही तर ऑड असतो. इव्हन नंबर एकच आहे प्राईम नंबर, कोणता आहे, फक्त 2. आणि बाकीचे सगळे प्राईम नंबर हे ऑड नंबर आहेत. आता ह्या स्टेटमेंटचं अँटेसिडंट सांगा काय आहे. अँटेसिडंट काय येईल ह्या स्टेटमेंटचं, इफच्या नंतरचा जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, अँटेसिडंट. अ नंबर इज प्राईम नंबर. काय येईल, अ नंबर इज अ प्राईम नंबर. हे काय झालं, अँटेसिडंट. कॉन्सिक्वेंट काय येईल याचा, कॉन्सिक्वेंट देनच्या पुढचा पार्ट म्हणजे काय आहे, अ नंबर इज प्राईम नंबर देन त्याच्या पुढचा इट इज इव्हन ऑर ऑड. इट म्हणण्याच्या ऐवजी आता आपण काय म्हणायचं सेपरेट, द नंबर इज इव्हन ऑर ऑड. हा काय झाला याचा कॉन्सिक्वेंट झाला. आता ह्याचा जर आपल्याला कॉन्व्हर्स जर लिहायचा असेल गिवन स्टेटमेंटचा तो कॉन्व्हर्स काय येईल बरं. कॉन्व्हर्स करताना काय करायचा,
अँटेसिडेंटच्या जागी काय टाकायचा, कॉन्सिक्वेंट, आणि कॉन्सिक्वेंटच्या जागी अँटेसिडेंट. म्हणजेच काय येईल आता स्टेटमेंट, इफ द नंबर इज इव्हन ऑर ऑड देन इट इज अ प्राईम नंबर. इफ अ नंबर is even or odd then it is a prime number. हा काय झाला, ह्या गिवन स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स झाला. पण आता हे कॉन्व्हर्स जो आहे हा ट्रू आहे की नाही. अ नंबर इज इव्हन ऑर ऑड, म्हणजे जर दिलेला नंबर हा इव्हन असेल किंवा ऑड असेल तर तो प्राईम नंबर असतो. हे प्रत्येक वेळेला ट्रू असेल का, नाही. इव्हन नंबर एकच नंबर आहे जो प्राईम नंबर आहे. असा कोणता नंबर आहे, फक्त 2 हा तेवढा एकच इव्हन नंबर आहे. बाकीचे सगळे प्राईम नंबर हे ऑड नंबर आहे. पण ते पण आणि प्रत्येक ऑड नंबर हा प्राईम नंबर नाही. त्याच्यामुळे हे जे कॉन्व्हर्स जे आहे हे कॉन्व्हर्स स्टेटमेंट ट्रू नाही. म्हणजेच समटाइम्स गिवन स्टेटमेंट इज ट्रू बट कॉन्व्हर्स इज नॉट ऑलवेज ट्रू. स्टेटमेंट इज ट्रू but converse is not always true. स्टेटमेंट हे ट्रू असतं पण कॉन्व्हर्स जो आहे तो प्रत्येक वेळेला ट्रू येईलच असं नाही. लक्षात आलं. म्हणजे आज आपण काय काय शिकलो. आपण कंडिशनल स्टेटमेंट, इफ देनचं स्टेटमेंट असेल तर त्याला आपण कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो. त्याच्यानंतर अँटेसिडेंट पार्ट, इफचा पुढचा पार्ट त्याला म्हणायचं अँटेसिडेंट. कॉन्सिक्वेंट म्हणजेच काय, देनच्या पुढचा जे स्टेटमेंट असेल त्याला म्हणायचं कॉन्सिक्वेंट. त्याच्यानंतर स्टेटमेंट तयार करायचं आणि त्या स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स स्टेटमेंट म्हणजे काय, अँटेसिडेंट पार्ट आणि कॉन्सिक्वेंट पार्ट दोन्ही इंटरचेंज करायचे. दॅट स्टेटमेंट इज कॉल्ड ॲज अ कॉन्व्हर्स ऑफ द गिवन स्टेटमेंट. आपलं गिवन स्टेटमेंट ट्रू जरी असलं तरी कॉन्व्हर्स हे स्टेटमेंट ट्रू असेलच असं नाही. कधी कधी ट्रू पण असेल पण प्रत्येक वेळेला ते ट्रू असेलच असं नाही. ठीक आहे. उद्यापासून आपण काही थेअरम्सला सुरुवात करू.